बाहेर भेटते तशी चिकन बिर्याणी घरी बनवायची आहे तर थोडीफार मेहनत घ्यायलाच लागते. अगदी बाहेर भेटते तशी ही चिकन टिक्का बिर्याणी कशी बनवली ते बघूया. पाव किलो चिकन घेतलं आहे. त्यात लसूण, अद्रक, हिरवी मिरचीची पेस्ट टाकली 2 चम्मच. हळद, लाल तिखट, गरम मसाला, चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला टाकून घेऊया. दही, चवीनुसार मीठ आणि तेल टाकून मी चिकन छान मॅरिनेट करायचं. मी ते अर्धा तासासाठी मॅरिनेट केले फक्त. जास्त वेळ केला तर अजून छान लागणार. जेव्हा पण उभा कांदा कापायचा असतो तेव्हा हा सरळ न कापता असा आडवा कापला तर कांदा अगदी मोकळा होतो. तापलेल्या गरम तेलामध्ये कांदा टाकून परतून घ्यायचा आहे, तळायचा आहे चांगला. जेव्हा कांदा लालसर व्हायला लागतो तेव्हा तो सतत परतायचा, नाहीतर कांदा एका साईडने काळा पडतो एका साईडने सफेद राहतो. कांदा छान लालसर झाला आहे. कांदा काढून घ्यायचा आहे, नाहीतर तो पूर्ण काळा पडतो. भात शिजायला ठेवूया बिर्याणीसाठी. त्यात मी 1 ग्लास बिर्याणीचे बासमती तांदूळ घेतले आहेत, हे लांबवाले. 20 मिनिटासाठी तांदूळ धुवून ठेवलेत, म्हणजे ते चांगले फुलतील आणि चांगले शिजतील सुद्धा. टोपात पाणी गरम करून त्यात खडे मसाले टाकलेत. दालचिनी, मसाला वेलची, हिरवी मिरची, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता, दगडफूल. चवीनुसार मीठ आणि तेल टाकून पाण्याला उकळी आल्यावर तांदूळ टाकलेत. तांदूळ सतत चमच्याने हलवत नाही राहायचं. जर हलवत राहिला की तांदूळ तुटू शकतात. 80 to 90% भात शिजवून घ्यायचा आहे. भात शिजलाय, मी हा वेगळा काढून घेते. चिकन जे मॅरिनेट केलं आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. गरम गरम तेलामध्ये चिकन फ्राय करायचं आहे. कमी गॅसमध्ये केला किंवा कमी तापलेल्या तेलामध्ये केला तर दहीचं पाणी सुटू शकतं, म्हणून गरम गरम तेलामध्येच फ्राय करायचं आहे चिकन. चिकन फ्राय झाले आहे ते काढून घेतले आणि ह्या राहिलेल्या तेलामध्येच मी टोमॅटो ॲड केला आहे. एक बारीक चिरलेला टोमॅटो, लसूण, अद्रक, हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे. छान परतून घ्यायचा आहे आणि जो कांदा फ्राय केला होता बिरिस्ता, अर्धा कांदा मी याच्यात टाकते आणि चांगले एकजीव करून घ्यायचं आहे. चिकन मॅरिनेट केलं होतं त्याचा मसाला जो राहिला होता तो याच्यात ॲड करते. चांगला परतून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. 5 मिनिटासाठी छान परतून घेते. पाणी ॲड करून कमी गॅसवरती ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे. चिकन टिक्का मसाला बनवते, तर जे चिकन मी जे फ्राय करून घेतलं होतं त्याला जरा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मी चिकन असं गॅसवरती रोस्ट करून घेते आहे. तुमच्याकडे कोळसा असेल तर कोळशानी पण याला धुरी देऊ शकता, पण माझ्याकडे नाही म्हणून मी हे असं रोस्ट करून घेते. दोन्ही साईडने रोस्ट करून घेतलं आहे. चिकन टिक्का म्हणून तुम्ही हे नॉर्मल ग्रीन चटणीसोबत पण खाऊ शकता. बिर्याणीची लेअर लावून घेते. पहिला ग्रेव्ही टाकली आहे थोडीशी. भाताचा लेअर लावून घ्यायचा आहे. भात अगदी सुटसुटीत झाला आहे, सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. परत चिकनची ग्रेव्ही ॲड करते. ह्या टायमाला मी पूर्ण ग्रेव्ही टाकली आहे चिकनची जी राहिली होती, आणि जे चिकन रोस्ट करून घेतले आहेत ते टाकते. राहिलेला सुका भात परत टाकायचा आहे. पूर्ण सगळा भात टाकून घेतला आहे मी, छान पसरवून घेतला आहे. जो कांदा ठेवला होता बिरिस्ता मी राहिलेला तो गार्निशिंगसाठी वरून टाकला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मी इथे कस्तुरी मेथी टाकली आहे आणि वास खूप छान येतो बिर्याणीला. चिकनचे जे पीसेस राहिले होते ते पीसेस टाकून घेते आहे आणि 2 चम्मच तूप टाकायचं आहे वरून. वरून तूप ह्यासाठी टाकायचं आहे कारण वरचा जो फ्लेवर आहे तो खालीपर्यंत पोचला पाहिजे. एक तवा गरम करून घेतला आहे आणि त्याच्यावरती मी हा टोप ठेवला आहे. अर्ध्या तासासाठी मी हा फास्ट गॅसवर ठेवली बिर्याणी. अर्ध्या तासानंतर मी बिर्याणी खोलते आणि अगदी वास घरभर पसरला आहे. अगदी तांदूळ सुटसुटीत आणि पुन्हा मसाला एकजीव झाला आहे. तुम्ही पण करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा.